नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहणार आहोत 12th स्टँडर्ड बायोलॉजी चॅप्टर 10 दॅट इज ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे की सेमेस्टर एक्झामला आणि फायनल एक्झामला आपल्या बोर्ड एक्झामला येऊ शकतात. सो लेट अस सी. एकतर हा चॅप्टर प्रचंड मोठा आहे, आय नो. याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये थिअरी क्वेश्चन्स आहेत, बट एवढे सगळे एक्झाममध्ये येतात का, तर मोस्टली नाही येत. मग फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ द एक्झाम आपण काय काय केलं पाहिजे ते आज आता बघूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जो आपला पहिला पॅराग्राफ आहे किंवा पहिलं जे इंट्रोडक्शन आहे, यामधून फक्त तुम्हाला काय माहिती पाहिजे की व्हॉट डू मीन बाय इम्युनिटी सिस्टम, इतकं एक बेसिक जनरल माहिती असलं पाहिजे. म्हणजे कधी कधी काय होतं ना की आपल्याला एखादा काहीतरी डिसीज दिलेला असतो आणि विचारलं असतं की प्रिव्हेंटेटिव्ह मेजर्स काय आहेत वगैरे वगैरे वगैरे. कधी कधी नाही आठवत ते काय आहे, तर अशा केसमध्ये तुम्ही थोडाफार इम्युनिटी सिस्टमवरती भर देऊ शकता की या डिसीजला प्रिव्हेंट कसं करायचं आहे. तर बिकॉज ऑफ की स्ट्रॉंग इम्युनिटी सिस्टम असेल तर आपण करू शकतो वगैरे असं काहीतरी लिहू शकता. सो त्यासाठी हे जनरल आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे त्यानंतर पुढे आपण इम्युनॉलॉजी बघणार आहोत. व्हॉट डू मीन बाय इम्युनॉलॉजी हे पण 1 मार्क्ससाठी वगैरे विचारलं जाऊ शकतं. व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये, किंवा इथे तुम्हाला फिलिंग द ब्लँक दिलं जाऊ शकतं, एमसीक्यूज विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एनी फॉरेन सबस्टन्स इन्वेडिंग बॉडी अँड कॅपेबल ऑफ स्टिम्युलेटिंग अँड इम्युन रिस्पॉन्स इज कॉल्ड एज अँटीजन. अँटीजन वरती पुढे आपल्याकडे क्वेश्चन येणारच आहे. सो त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला अँटीजनची डेफिनेशन पण लिहावी लागेल, तर त्यासाठी ही करायची आहे. सेम फॉर अँटीबॉडीज वरती पण डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स आहेत, तर त्यासाठी या दोन्ही डेफिनेशन करायच्या आहेत. टाइप्स ऑफ इम्युनिटी करायचं आहे तुम्हाला एक्झाममध्ये. हे 4 मार्क्ससाठी किंवा 2 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं. 2 मार्क्ससाठी असतील तर फक्त 1 लाईन एक्सप्लेनेशन आणि लिस्ट करायची आहे टाइप्स ऑफ इम्युनिटीची. 4 मार्क्ससाठी असेल तर मात्र एक्सप्लेन करायचं आहे. एवढं मोठं करायची गरज नाहीये, जस्ट तुम्हाला डेफिनेशन लिहायचे आहेत. ठीक आहे. सो याच्यामधला पण खूप मोठं करायची गरज नाहीये. प्रत्येकासाठी तुम्ही 1-2 लाईन्स जर एक्सप्लेनेशन लिहिलं तरी पण पुरेसं आहे की फक्त ते काय आहे. एपिथेलियल सरफेस वरती म्हणजे काय, स्किन ऍज अ या ठिकाणी बॅरियर काम करणार आहे वगैरे. सो ते जे काय असेल तेच तुम्हाला लिहायचं आहे, बाकी काही लिहायची गरज नाहीये. ठीक आहे. सो अक्वायर्ड इम्युनिटीमध्ये पण 1-2 लाईन्स, प्रत्येक गोष्ट स्पेसिफाय करायची गरज नाहीये, फक्त 1 ते 2 लाईन्स लिहायच्या आहेत. अक्वायर्ड इम्युनिटीमध्ये मग ऍक्टिव्ह इम्युनिटी आहे आणि पॅसिव्ह इम्युनिटी आहे, त्याच्या पण 1 ते 2 लाईन्स. ऍक्टिव्ह इम्युनिटी म्हणजे काय, जी डेव्हलप झालेली आहे. पॅसिव्ह इम्युनिटी म्हणजे काय, जी ऑलरेडी आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे, किंवा जेव्हा अँटीबॉडीज आपल्या बॉडीमध्ये ऑलरेडी रेडी आहेत, तर त्या केसमध्ये आपण म्हणू शकतो की रेडीमेड अँटीबॉडीज असल्यामुळे ते पॅसिव्ह इम्युनिटी आहे वगैरे. ठीक आहे. सो हे तुम्ही असे 1-1 लाईन्स मध्ये करायचं आहे तयार, बाकी एवढं मोठं लिहायची गरज नाहीये, पाठ पण करायची गरज नाहीये. त्याच्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट आहे बी लिम्फोसाइट्स आणि टी लिम्फोसाइट्सचा डिफरन्स करायचंय. फक्त डिफरन्स केला तरी पण सफिशियंट आहे. एकदा डिफरन्स केला तुम्ही की तुम्हाला त्याचं डिफाईन वाले क्वेश्चन्स पण आरामात लिहिता येतील, तेच पॉइंट्स फक्त फिरवायचे आहेत. सो मेकॅनिझम ऑफ रिस्पॉन्स ऑफ टी लिम्फोसाइट्स PYQ आहे, त्याच्यामुळे हा करायचा आहे. याच्यामध्ये सगळे सेल्स आले पाहिजेत. हे नाही केलं तरी पण चालेल ऍक्च्युली. जर तुम्ही टी लिम्फोसाइट्स फक्त केलं तरी पण सफिशियंट आहे. बी लिम्फोसाइट्स स्पेसिफिकली करायची गरज नाहीये, फक्त डिफरन्स मात्र करा टी आणि बीचा. त्यानंतर नेक्स्ट आहे व्हॉट इज वॅक्सिनेशन, असा क्वेश्चन इथून बनू शकतो. सो वॅक्सिनेशनची डेफिनेशन करायची आहे आणि थोडक्यात त्याचं एक्सप्लेनेशन पण. त्याच्यानंतर व्हॉट इज मीन बाय अँटीबॉडी मगाशी आपण बघितलं होतं. सो क्वेश्चन येतो एक्झाममध्ये 4 मार्क्ससाठी वगैरे किंवा 3 मार्क्ससाठी वगैरे येतो की तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायची आहे. त्याच्यामध्येच तुम्हाला व्हॉट इज मीन बाय अँटीबॉडी लिहायचं आहे आणि देन तुम्हाला हे डायग्राम एक्सप्लेन करायचे आहे की नेमके कुठे काय होत आहे, किंवा कशा पद्धतीने जे अँटीजन्स आहेत तर ते बाइंड होत आहेत, बाइंडिंग साइट्स कुठे कुठे आहेत, हे सगळं तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. लेबल डायग्राम पाहिजे. कधी कधी असं पण होतं की डायग्राम ड्रॉ करायला नाही विचारलं जात, तुम्हाला ही डायग्राम दिली जाईल, इथे काही ब्लँक स्पेसेस असतील आणि तुम्हाला ते फिल करायचे असतील, अशा प्रकारचे पण क्वेश्चन येतात. असं पण येतं की ब्लँक स्पेसेस फिल करा आणि लाईट किंवा जे पार्ट्स आहेत, स्पेसिफिकली लाईट चेन असेल, हेवी चेन असेल, त्या पार्ट्स बद्दल लिहा. सो इन शॉर्ट क्वेश्चन कसा पण आला तरी तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. त्यासाठी याचा पूर्ण पॅराग्राफ तुम्हाला करायचा आहे, काहीही स्किप न करता, स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडीचा. ठीक आहे. फंक्शन्स करायची गरज नाहीये, स्किप करा. एबीओ ब्लड ग्रुप मात्र करायचं आहे. हे कसं डिसाईड होतं किंवा याच्यामध्ये हे सायंटिस्ट वगैरेचं नाव हे नाही केलं तरी पण चालेल. इन शॉर्ट याचं जिनोटाईप काय आहे किंवा हे डिसाईड कसं होतं. IA असेल तर मग काय असणार ऑफस्प्रिंगचं ब्लड ग्रुप, किंवा याच्यामध्ये अँटीजन काय, याच्यामध्ये अँटीबॉडी काय आहे, कोणाला ब्लड डोनेट करू शकतं, कोणाकडून ब्लड रिसीव्ह करून घेतलं जाऊ शकतं. सो बेसिकली हा चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. एबीओ ब्लड ग्रुपसाठी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. बेसिकली तुम्ही जर हा चार्ट केलात ना तर हे एक्स्ट्रा करायची गरज नाहीये. हे एकदा चार्ट करा आणि थिअरी वाचा,
बाकी नेक्स्ट टाइम तुम्हाला थिअरी वाचायची पण गरज नाही पडणार, कारण तुम्हाला थिअरीमध्ये काय लिहायचे, हा चार्ट लिहायचे की जर ब्लड ग्रुप ए असेल त्याच्यामध्ये पण दोन्ही पॅरेंट्सचा आय असेल किंवा IAIO असेल तर मग ऑफस्प्रिंगचा ब्लड ग्रुप काय येऊ शकतो, ते कोणाकडून ब्लड घेऊ शकतो, कोणाला ब्लड देऊ शकतं, अँटीबॉडी कुठलं असणार आहे त्यांच्या ब्लडमध्ये, सिरममध्ये. सो बेसिकली हेच पुढे या सगळ्या थिअरीमध्ये सांगितलंय. सो इफ यू डोंट वॉन्ट टू रीड दिस थिअरी, जस्ट बाय हार्ट दिस चार्ट, दिस इज सफिशियंट. नेक्स्ट आहे RH फॅक्टर. तसं इम्पॉर्टंट आहे बट ऍक्च्युली करून टाका, इतकं डीपमध्ये जायची गरज नाहीये. हे काही MCQs ह्याच्यामधून विचारले जातात की इरिथ्रोब्लास्टोलिस फिटॅलिस जे आहे तर ही कंडिशन कशामुळे ऑकर होते, किंवा याच्यामध्ये मदरचं ब्लड ग्रुप निगेटिव्ह आहे किंवा RH आहे की बेबीचं आहे. सो अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला CET मध्ये पण येऊ शकतात आणि बोर्ड्समध्ये पण येऊ शकतात. डिटेलमध्ये थिअरी वगैरे करायची गरज नाही, एकदा वाचून घ्या आणि हे फक्त लक्षात ठेवा. डिझीजचं नाव तुम्हाला विचारलं, आय मीन कंडिशनचं नाव तुम्हाला विचारलं जाऊ शकतं MCQs मध्ये वगैरे. टाइप्स ऑफ डिझिजेस असं एक क्वेश्चन बनू शकतं, कॉमन टाइप्स ऑफ डिसीजेस. याच्यामध्ये मग तुम्हाला कंजनायटल असेल, एक्वायर्ड असेल किंवा कम्युटेबल असेल, कम्युनिकेबल असेल, नॉन कम्युनिकेबल असेल, या प्रकारचे सगळे टाइप्स, 4 टाइप्स लिहायचे आहेत आणि प्रत्येकाचे 1 ते 2 ओळींमध्ये डिस्क्रिप्शन आणि एखाद दुसरं एक्झाम्पल. खूप मोठे मोठे आन्सर्स करायची गरज नाहीये कारण तेवढे वेटेज नाही या सगळ्या आन्सर्सला. ठीक आहे, सो थोडक्यात आठवायचंय, पण एक्झाम्पल्स मात्र असलेच पाहिजे. तुम्ही एक्झाम्पल्स नाही लिहिलं आणि खूप मोठं डिस्क्रिप्शन लिहिलं तरी पण तुम्हाला मार्क्स नाही मिळणार. सो एक्झाम्पल्स हे असलेच पाहिजे. आता इथून पुढे जे सगळे डिसीज आहेत, मलेरिया असेल किंवा इतर काही पण डिसीज असतील, या सगळ्या डिसीज बद्दल तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचंय. एकतर सगळ्यात पहिल्यांदा जे मलेरिया आहे हे माहिती पाहिजे की वेक्टर बॉर्न डिसीज आहे, ही पहिली ओळ झाली. तुम्ही बाकी काही पण नाही लिहिलं तरी पण तो डिसीज वेक्टर बॉर्न आहे की कशामुळे होतो वगैरे हे माहिती पाहिजे. आता मलेरिया मधले 4 स्पीशीज दिलेले आहेत, तुम्हाला 4च्या 4 करायचे तर करा, नसेल करायचं तर तुम्ही पण कुठलं पण एखाद दुसरं नाव लक्षात ठेवू शकता, काहीतरी एखादं एक्झाम्पल लक्षात असलं पाहिजे. तुम्हाला प्रत्येक डिसीज बद्दल जर लिहायला आलं तर सिम्पटम्स, सायन्स वगैरे हे सगळे तर येणार आहेतच. ठीक आहे, बट याच्यामध्ये असं आहे की आता एवढे सगळे सिम्पटम्स लक्षात ठेवू शकता का, तर बेसिक सिम्पटम्स काय असतात. आता कुठला पण डिसीज जर झाला, फॉर एक्झाम्पल मलेरिया असेल, डेंग्यू असेल, हे सगळे जे पण मॉस्किटो ॲज अ वेक्टर काम करणारे डिसीज आहेत त्याच्यामध्ये काही गोष्टी कॉमन असतात. फिवर, हेडॅक कॉमन असणार आहे. इतर कुठला पण डिसीज असू दे, सगळ्यामध्ये नॉसिया होतं, हेडॅक होतं, फिवर होतं, वॉमिटिंग होतं, चिल किंवा थंडी वाजणं असेल, फटिक येणं असेल, तर हे सगळ्या डिसीजमध्ये होतच. त्याच्यामुळे हे काय सेपरेटली करायची गरज नाही. आय नो की असं बोललं नाही पाहिजे, बट तुम्ही हे सगळ्याच ठिकाणी वापरू शकता. युनिव्हर्सल सिम्पटम्स आहेत हे. सो हे काय पाठ करायची गरज नाहीये. सो इन केस एक्झाम मध्ये पण तुम्हाला कुठलाही डिसीज आला आणि आठवत नाही की ते सिम्पटम्स काय आहेत, जे पण फिवर आहे, हेडॅक आहे, स्टमक एक आहे, अर्थात सगळ्याच ठिकाणी स्टमक एक नाही होत, बट आता आठवतच नाहीये तर काय करायचं. सो त्या केसमध्ये तुम्ही सगळं लिहू शकता. वॉमिटिंग मोस्टली होतच, किंवा काय म्हणूयात आपण त्याला, अजून फिवर तर मोस्टली प्रत्येक डिसीजमध्ये, कारण ऑब्व्हियसली बॉडी फाईट करते, आपली इम्युनिटी सिस्टीम फाईट करते त्या डिसीज सोबत, त्याच्यामुळे फिवर येणं किंवा टेम्परेचर येणं बॉडीमध्ये हे कॉमन गोष्ट आहे. त्याच्यामुळे हे सगळे ज्या गोष्टी आहेत त्या होतातच, वॉमिटिंग वगैरे हे सगळं होतच. ठीक आहे, सो हे सगळे आपण म्हणूया की युनिव्हर्सल किंवा क्लासिकल सिम्पटम्स वगैरे आहेत. हा, पण तुम्हाला जर स्पेसिफिकली काही लक्षात ठेवायचं असेल तर याच्यामध्ये आहे सेरेब्रल मलेरिया, जे P. फॅल्सिपॅरम आहे, दॅट इज टू रेअर आणि फेटल असं आपण म्हणू शकतो. सो त्याच्यामध्ये काय होतं, ब्रेन इन्फेक्शन पण होऊ शकतं जर आपण लवकरच त्याला क्युअर नाही केला तर, किंवा लवकर लक्ष नाही दिलं तर सेरेब्रल मलेरिया वगैरे पण ह्याच्यामध्ये दुखतं, डोक्यामध्ये ताप जाणं किंवा असं म्हणतो ना आपण. सो बेसिकली ते ब्रेन इन्फेक्शन मध्ये जातं. ठीक आहे, हे पिरियड वगैरे काही गरज नाहीये. महाराष्ट्र बोर्डमध्ये सायकल वगैरे नाही विचारली जात, सो इफ यू स्किप तरी पण चालणार आहे. मोड ऑफ ट्रान्समिशन वगैरे नाही. तुम्हाला काय लक्ष ठेवायचं आहे, सिम्पटम्स काय आहे, डायग्नोसिस काय आहे आणि प्रिव्हेंटेशन काय आहे. बाकी ते कसं पसरलं, काय पसरलं, नो टेन्शन, त्याच्याबद्दल तुम्हाला काहीच एक्झाम मध्ये नाही विचारलं जात. ठीक आहे, मोड ऑफ ट्रान्समिशन मध्ये हे वेक्टर तेवढं लक्षात ठेवायचं आहे की त्याचं वेक्टर काय आहे, पण हे पूर्ण सायकल विकल तुम्ही सोडू शकता. डायग्नोसिस मध्ये काय आहे की अर्थात ब्लड टेस्ट करतो आपण. आता मलेरिया आहे कसं कळतं आपण, जनरल CBC वगैरे करतो, प्लेटलेट काउंट्स खाली आले असतील, त्याच्यामध्ये काही फॅल्सिपॅरम किंवा प्लाझ्मोडियमचे काही जर काही आय मीन काय म्हणूया आपण ट्रेसेस सापडले असतील तर आपण म्हणतो की आहे मलेरिया. सो इट्स लाईक ब्लड स्मीर वगैरे घेतलं जातं त्याच्यामध्ये. ठीक आहे, मग ट्रीटमेंटमध्ये काय असतं, ऍक्च्युली बेसिकली एसीटीज वगैरे दिल्या जातात. त्याच्याने ते जे पण आहे प्लाझ्मोडियम वगैरे, तर ते इन शॉर्ट मारलं जातं ते आपल्या बॉडीमधून. ते जे वेक्टरने जे सोडलं असेल प्लाझ्मोडियम ते मारलं जातं बॉडीमधून, आणि आपली इम्युनिटी सिस्टम स्ट्रॉंग व्हावी यासाठी IV वगैरे इन जनरल सालाईन वगैरे लावली जाते.
अर्थात मलेरिया आहे मच्छरमुळे होत आहे, डेंग्यू आहे मच्छरमुळे होते. दोघांसाठी पण प्रिव्हेंटेशन आणि कंट्रोल काय असणार आहे? मॉस्किटो बाईट प्रिव्हेंट करायचं आहे, इन्सेक्टिसाइड्स वगैरे मारायचे आहेत, पेस्ट कंट्रोल करायचं आहे. स्पेसिफिकली मलेरिया असेल तर ते ज्या ठिकाणी वॉटर स्टोअर्ड वगैरे राहतं अशा ठिकाणी मलेरियाचे मच्छर जे आहेत तर ते पाहायला मिळतात. सो गंबुसिया जे फिश आहे ते काय करतं, हे जे एग्ज असतील पाण्यामध्ये स्टोअर केलेले या मॉस्किटोजने, तर ते मॉस्किटोचे एग खाऊन टाकतं. सो त्याच्यामुळे अर्थात मलेरियाच्या मच्छरचं नंबर काय होतं, डिक्रीज होतं. सो त्याच्यामुळे हे काही जनरल गोष्टी आहेत. हे भले तुम्हाला नाही आठवलं, हे दोन तरी आठवेलच ना, की पाणी साठवून नाही द्यायचं आहे, इन्सेक्टिसाइड्स वापरायचे आहेत, मॉस्किटो बाईट पासून प्रिव्हेंट करायचं आहे, हे तर जनरल आहे. सो हे तसंही काही रट्टा मारायची गरज नाही, खूप जनरल गोष्टी आहेत. ठीक आहे. नेक्स्ट इज अमिबोयासिस. हे अमिबोइक डिसेंट्री असं पण म्हटलं जातं. अर्थात डिसेंट्री आहे म्हणजे काय येईल, म्हणजे सिम्पटम्स मध्ये काय येऊ शकतं, डायरिया होणार आहे सिम्पटम्स मध्ये. खूप जास्त डिसेंट्री होत असेल तर ब्लड पण स्टूल मधून पास होऊ शकतं, स्टमक एक होणार आहे, फीवर येणार आहे. सो या जनरल गोष्टी आहेत की ज्या होणारच आहेत. ठीक आहे. ॲब्डोमिनल पेन होणारच आहे, डिसेंट्री आहे म्हटल्यानंतर हे तर होणारच आहे. ठीक आहे. सो त्याच्यामुळे या गोष्टी तुम्हाला पाठ न करता लिहिता आल्या पाहिजेत. नो डाऊट की याचे काही असे पण सिम्पटम्स आहेत की जे याला वेगळं करतात इतर डिसीज पासून, ते पण लक्षात ठेवायचे आहेत. बट इन केस एक्झाम मध्ये नाहीच आठवलं तर काहीतरी बॅकअप प्लॅन असला पाहिजे. अगेन याची सायकल वगैरे करायची गरज नाहीये. कशामुळे होतं ते नाव लक्षात ठेवायचं आहे. सेम प्लाझ्मोडियम फॅल्सिपायरम असेल किंवा इतर कुठले पण एक दोन एक्झाम्पल्स तुम्ही लक्षात ठेवू शकता. सायन्स सिम्पटम्स झाले. मोड ऑफ ट्रान्समिशन 3च आहेत. डायग्नोसिस मध्ये इतकं काही करायची गरज नाही. फक्त अर्थात आता डिसेंट्री आहे, डिसेंट्रीमध्ये आपण काय घेणार, स्टूल सॅम्पल घेणार आणि चेक करणार की त्या स्टूल मधून काही ते जे डिसीजेसचे कुठले स्ट्रेसेस मिळत आहेत का, किंवा आपलं हे जे आहे काय कुठे गेलेच नाव, एंटामिबा वगैरे त्याच्यामध्ये काही मिळतंय का, त्या डिसेंट्रीमध्ये मिळत असेल तर याचा अर्थ डिसेंट्री आहे किंवा याचा अर्थ ते डिसीज आहे. सिम्पल. सो स्टूल सॅम्पल घ्यायचं आहे आणि ते एक्झामिन करायचं आहे. ठीक आहे. प्रिव्हेंटेशन काय करू शकतो, मला सांगा. डिसेंट्री कशामुळे होते, कुठलं तरी असं पाणी पिलं असेल की जे प्रॉपर नव्हतं, त्याच्यामुळे आपल्याला बोलतात ना डॉक्टर, डिसेंट्री असेल तर उकळलेलं पाणी प्या किंवा मोस्टली स्टराईल वॉटर वगैरे प्या. सो हे कशामुळे, किंवा हात स्वच्छ धुवून आपण जेवण खाल्लं पाहिजे. सो बेसिकली जे डर्टीनेस आहे अवॉइड केलं पाहिजे, कारण एंटामिबा वगैरे कुठे बघायला मिळतात, जे अनक्लीन प्लेसेस आहेत त्या तिथे बघायला मिळतात. सो त्याच्यामुळे हँड वॉश वगैरे केलं पाहिजे, हॉट वॉटर वापरलं पाहिजे, वॉर्म वॉटर वापरलं पाहिजे. सो बॉइल्ड वॉटर ड्रिंक केलं पाहिजे, व्हेजिटेबल्स पण प्रॉपरली वॉश करून घेतल्या पाहिजेत. सो हे सगळं झाले डिसेंट्री होऊ नये यासाठीचे प्रिव्हेंटेशन आणि कंट्रोल. याच्यामध्ये काही पाठ करण्यासारखं आहे का, एकदम कॉमन सेन्स आहे, जनरल गोष्टी आहेत आणि त्या लिहिल्या तरी पण तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत, कारण तेच तर उत्तर आहे. अर्थात भाषा थोडीशी हायफाय होते, नो वरीज त्याच्याबद्दल, कारण तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहिलं पण अर्थ सेम निघत असेल तर तुम्हाला मार्क्स मिळतात. ठीक आहे. अस्कॅरियासिस अगेन डायजेस्टिव्ह ट्रॅक किंवा इंटेस्टाइनल ट्रॅक मधलंच डिसीज आहे. अस्कॅरियासिसमुळे होतं. ठीक आहे. गॅस्ट्रो इंटेस्टिनल असल्यामुळे किंवा डिसेंट्री सारखं वगैरे असल्यामुळे अर्थात ॲब्डोमिन पेन वगैरे हे होणारच आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो की इंटेस्टाइनच्या ट्रॅक मध्ये झाल्यामुळे आपल्याला भूक नाही लागत. सो लॉस ऑफ एपिटाईट आहे. आता अर्थात भूक नाही लागली, खाणार नाही काही, तर वेट लॉस होणारच आहे, वॉमिटिंग होणारच आहे, फिवर होणारच आहे, कारण डायजेस्टिव्ह ट्रॅक मधला डिसीज असल्यामुळे या गोष्टी होणारच आहेत. सो बाकी तुम्हाला जास्त काही नाही आठवलं तर वॉमिटिंग, फिवर असणार, लॉस ऑफ एपिटाईट, वेट लॉस होणार, हे सगळं तर जनरल गोष्टी तुम्ही लिहू शकता. आता कशामुळे ट्रान्सफर होते, आताच आपण बघितलं की अस्कॅरिस याचा वेक्टर वगैरे आहे. सो त्याच्या एग्ज मधून ट्रान्सफर होणार आहे, तर हे झालं मोड ऑफ ट्रान्सफर. आता अर्थात आपण इंटेस्टाइनच्या ट्रॅक मधला डिसीज असल्यामुळे आपण अगेन स्टूल सॅम्पलच एक्झामिन करू शकतो. सो एक्झामिन करण्यासाठी काय घ्यायचं आहे, स्टूल सॅम्पल. प्रिव्हेंटेशन आणि कंट्रोल अगेन सेमच आहे की अनहायजेनिक गोष्टी अवॉइड करायच्या आहेत, व्यवस्थित हात धुवायचे आहेत, कारण जे पण डायजेस्टिव्ह ट्रॅकवाल्या डिसीज आहेत ना, त्यांचा मेन रूट कॉजच हेच आहे की ते अनक्लीन गोष्टीमुळे किंवा अनहायजीन गोष्टीमुळे होतात. मग ते हात स्वच्छ धुणं असेल, बॉइल्ड वॉटर पिणं, आय मीन वॉर्म वॉटर पिणं, हा बॉइल्ड पण म्हणू शकतो, बॉइल्ड वॉटर पिणं असेल, किंवा भाज्या प्रॉपरली वॉश करून कट करणं असेल. बेसिकली हायजीन मेंटेन करण्याबद्दल ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये येतात. रॉ व्हेजिटेबल्स वगैरे नाही खायचं आहे. तर हे डिसेंट्रीसाठी पण हेच आहे किंवा याच्यासाठी पण हेच आहे. ठीक आहे. मच्छरवाल्या सगळ्यांसाठी सेम आहे. डिसेंट्री होणार असेल, डायजेस्टिव्ह ट्रॅक मधलं काही डिसीज होणार असेल, या सगळ्यांसाठी सेमच गोष्टी आहेत. ठीक आहे. सो सेपरेट काही पाठ करायची गरज नाहीये. नेक्स्ट आहे फिलारियासिस किंवा एलिफेंटियासिस. याच्यामध्ये माहिती असेल अगेन मच्छरमुळेच हे होतं. ठीक आहे. हत्ती रोग ज्याला आपण म्हणतो. सो बेसिकली वाया मॉस्किटो, म्हणजे मॉस्किटोच्या आतमध्ये मॉस्किटो ॲज अ वेक्टर काम करतं आणि त्याच्या आतमध्ये नेमॅटोड्स वगैरे असतात. सो नेमॅटोड हे याच्यामधलं पॅरासाइट आहे. याच्यामध्ये पण 3 पार्ट्स आहेत की लिम्फॅटिक आहे का, सबक्युटॅनस आहे का, किंवा सेरस आहे का. सो बेसिकली कुठल्या प्रकारचं फिलारियासिस आहे त्याच्यानुसार हे, म्हणजे कुठल्या प्रकारचं पॅरासाइट आहे त्याच्यानुसार हे टाइप्स पडतात. ठीक आहे.
सो यातला मोस्ट कॉमन आहे ते म्हणजे वुचेरेरिया बॅनक्रॉफ्टाय. हे लक्षात ठेवायचं आहे नाव, तुम्हाला एमसीक्यूज मध्ये खूप ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. आफ्टर दॅट सायन्स आणि सिम्पटम काय असणार आहे बघा. हत्तीपायमध्ये काय होतो, पाय फुगतो. फुगणं इज वॉट सूज येणं. सूज येण्याला आपण काय म्हणतो, इडिमा. सो इडिमा होतोय, पाय फुगतोय. पाय कशामुळे फुगणार, स्किन थिक झाल्यामुळे. हा कॉमन सेन्स आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट असं आहे की हे फक्त पायालाच नाही होत, तर पायासोबत आर्म्सला होऊ शकतं, ब्रेस्टला होऊ शकतं, स्क्रॉटमला होऊ शकतं. या सगळ्यांमध्ये हे होऊ शकतं. सो हे झालं सेकंड पार्ट. ठीक आहे. आता अर्थातच हे सगळ्या किंवा पाय जे आपण म्हणतोय की फुगणार आहे, तर पाय फुगल्यामुळे, पाय कशामुळे फुगणार आहे की आतमध्ये वेन्स मध्ये काहीतरी झालं असेल. सो जे आपले लिम्फ वेसल्स वगैरे आहेत, नोड्स आहेत, तर या ठिकाणी इन्फेक्शन झाल्यामुळे जे पाय आहे तर ते फुगतो, त्याच्यामधून पस बाहेर येतो, स्वेलिंग होतं, इडिमा होतं. सो अगेन कॉमन सेन्स आहे. तुम्ही जर इमॅजिन केलात तो पाय कसा दिसतोय तर तुम्ही हे आरामात सगळं लिहू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मोड ऑफ ट्रान्समिशन. आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. डायग्नोसिस आपण कसं करू शकतो, तर या ठिकाणी यूज ऑफ डायइथेल कार्बामॅझिन सिट्रेट ट्वाइस अ डे फॉर 3 weeks आणि देअर आफ्टर फॉर 5 days एव्हरी 6 months इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट फिलारियल वर्म. सो या ठिकाणी त्यांनी ट्रीटमेंट सांगितलेली आहे. ही मोस्टली नाही विचारली जाते एक्झाम मध्ये, कारण तुमचा पेपर हा एवढा टफ नाही काढला जात. प्रिव्हेंटेशन अगेन मॉस्किटो बाईटच प्रिव्हेंट करायचं आहे. मॉस्किटो रेपेलेंट वगैरे वापरा. आसपासच्या भागामधून मॉस्किटो बाहेर जाईल असं बघा. इरॅडिकेशन करा मॉस्किटोचं. सो हेच आहे. सो मलेरियासाठी पण अर्थात आपण काही स्पेसिफिक गोष्टी घेतोय की मलेरियामध्ये आपण पाण्याचं स्टोरेज जे आहे तर ते पण घालवण्याचा प्रयत्न करतोय. तसं इथे पाण्याचं स्टोरेज वगैरे असं काही नाहीये, कारण हे वाले मच्छर जे आहेत त्याचं आणि पाणी मध्ये अंडी देतात वगैरे असं काही ह्याचं हे नाहीये. ठीक आहे. सो बेसिकली हेच करायचं आहे की मच्छर प्रिव्हेंट करायचं आहे, मॉस्किटो रेपेलेंट वगैरे वापरायचं आहे. नेक्स्ट इज टायफॉइड. टायफॉइड जे आहे तर ते सेलमोनेला टायफीमुळे होतं. अगेन इट इज द इन्फेक्शन ऑफ इंटेस्टाईन. इंटेस्टाईनचं इन्फेक्शन असल्यामुळे डायरिया होणार आहे, ॲब्डोमिनल पेन होणार आहे, फीवर होणारच आहे, वॉमिटिंग होणार आहे, नॉसिया होणार आहे, लॉस ऑफ एपिटाईट होणार आहे, लॉस ऑफ वेट त्याच्यामुळे होणार आहे. ठीक आहे. सो ह्या जनरल गोष्टी आहेत त्या पाठ करा की इंटेस्टायनल हे असल्यामुळे हे सगळं होणार आहे. सिम्पल. आता मोड ऑफ ट्रान्समिशन काय आहे, कुठून होतं हे, तर वॉटर बॉर्न आणि फूड बॉर्न डिसीज आहे. म्हणजे हे कळतंय की अनहायजीनमुळे झालं आहे. सो जेव्हा आपण प्रिव्हेंटेशन बघू तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं प्रिव्हेंटेशन हेच असणार आहे की हायजिनिक गोष्टी घ्यायच्या आहेत, सगळ्या हायजीन मेंटेन करायचं आहे. ठीक आहे. सो प्रिव्हेंटेशन मध्ये आपण बघणार आहोत की हायजीन मेंटेन करायचं आहे, पाणी उकळून प्यायचं आहे वगैरे वगैरे. सेलमोनेला टायफी डायग्राम बघून ठेवा, एक्झाम मध्ये येत नाही पण ऍटलीस्ट माहिती पाहिजे. टायफॉइडसाठी आपण विडाल टेस्ट करतो. अगेन व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. एमसीक्यूज मध्ये येऊ शकतो, बोर्ड्स मध्ये येऊ शकतो, सीईटी मध्ये, नीट मध्ये, सगळ्या ठिकाणी येऊ शकतो. नेक्स्ट इज निमोनिया. निमोनिया हा लंग्सचा डिसीज आहे, इन्फ्लामेटरी कंडिशन आहे लंग्समध्ये होणारी, रेस्पिरेटरी ट्रॅकमधला डिसीज असल्यामुळे. आता ऍझ्युम करा की तुम्हाला काही अडकलं तुमच्या घशामध्ये, तर काय होतं, कफ होतं. ठीक आहे. लॉस ऑफ ब्रिथनेस होणार आहे. लंग्समध्ये काय झालं तर लॉस ऑफ ब्रिथनेस होणार आहे. सो कफ होणं किंवा लॉस ऑफ ब्रीथ होणं किंवा अर्थात आता ह्याच्यामध्ये काय म्हणतो आपण लंग्स किंवा फुफ्फुसांमध्ये काही अडकलं असेल तर चेस्ट पेन होणं इज नॉर्मल. सो चेस्ट पेन होऊ शकतं. आपली बॉडी या डिझीज सोबत लढते. व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे बॉडी लढते. सो हाय फिवर येणं नॉर्मल आहे. लॉस ऑफ एपेटाईट, फटीक, हेडॅक, हे बघा हे सगळ्यांमध्ये आहे. सो इव्हन तुम्हाला तो डिसीज माहिती असला नसला माहिती, हे कॉमन सिम्पटम आहे की जे होतच होतं. ठीक आहे. सो नेक्स्ट इज डायग्नोसिस कसं केलं जातं, तर डायग्नोसिससाठी साधारणतः ट्रीटमेंट डिपेंड्स अपॉन द पॅथोजन लिडिंग. फॉर बॅक्टेरियल निमोनिया अँटीबायोटिक्स लाईक बेन्झाईल पेनिसिलिन असेल, अँपिसिलिन वगैरे गोष्टी याच्यामध्ये ॲज अ ट्रीटमेंट म्हणून दिल्या जातात. ठीक आहे. प्रिव्हेंटेशन काय असणार आहे, टायफॉइडचं वॅक्सिन सगळ्यांना माहिती असेल तर वॅक्सिनेशन हा याच्यामधला थोडा युनिक पॉईंट आहे. याच्या आधी आपण वॅक्सिनेशनचा पॉईंट नव्हता बघितला, तर हा पॉईंट मात्र तुम्हाला करायचा आहे. कॉमन कोल्ड. आता कॉमन कोल्ड जर झालं, आता हे सगळ्यांना ऑलमोस्ट लहानपणापासून कधीतरी सर्दी झालेलीच असणार आहे. सो कॉमन कोल्ड झालं तर काय होतं, श्वास घ्यायला त्रास होतो, कफ होतो, घसा जो आहे तर तो घसा सोर थ्रोट होतो, रनिंग नोज आहे, फिवर सगळ्यांनाच येतं, सर्दी झाली की थोडंफार फिवर हे येतच, नेसल कंजेशन आहे, शिंका येतात, स्निझिंग होतं आणि खूप शिंकून शिंकून असं पण होतं एका पॉईंट नंतर की ताप येतोय, शिंका येत आहेत, डोळे लाल वगैरे होत आहेत. सो कंजंक्टिव्हायटिस होतं. आता प्रिव्हेंट कसं करणार आपण, हे बघा असं पण असतं की घरात बघा लहान बाळाला सर्दी झाली की ती घरातल्या सगळ्यांना मोस्टली होते. त्याचं कारण असं आहे की सर्दी व्हायरल असल्यामुळे ती पसरते. सो त्याच्यामुळे ज्या माणसाला हे झालेलं आहे व्हायरल इन्फेक्शन त्याच्यापासून दूर राहणं, प्रत्येक वेळेस हँडवॉश वगैरे करणं, हायजीन मेंटेन करणं, तर या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. नेक्स्ट आहे रिंगवर्म. तर रिंगवर्म हे इन्फेक्शन आहे, फंगल इन्फेक्शन आहे, कशाचं आहे, स्किनचं. आणि ट्रायकोफायटॉन नावाचं जर फंगस स्पिशीज आहे तर त्याच्यामुळे हे होणार आहे. ठीक आहे. आता याचे सायन्स आणि सिम्पटम्स काय आहेत, अर्थात स्किनवरती होते, रिंग सारखं काहीतरी छाप आपल्या स्किनवरती पडते. सो एक ते जे आहे ते आपल्याला बघायला मिळते या ठिकाणी. ड्राय स्कॅली
लेजन ऑन व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी, सो पॅचेस बघायला मिळतात. आता कुठलंही स्किन इन्फेक्शन झालं की काय होतं, रेडनेस होतं, पॅचेस बघायला मिळतं, इचिंग होतं त्या भागामध्ये. सो बेसिकली स्किन डिसीज असेल तर तुम्ही हे जनरल गोष्टी लिहू शकता. सो बेसिक काही प्रायमरी ड्रग वगैरे दिले जातात. आणि रिंगवर्म होऊ द्यायचं नसेल तर क्लोज कॉन्टॅक्ट वगैरे अवॉइड करायचं आहे. शेअरिंग ऑफ क्लोथ्स अवॉइड करायचं आहे, कारण मे बी तुमच्या फ्रेंडला असेल तर ते तुम्हाला पण होऊ शकतं, तुमच्या सिबलिंगला असेल तर तुम्हाला पण होऊ शकतं. किंवा काही बेसिकली काही सोप येतात जे फंजीसायडल असतात, म्हणजे फंगायला मारणारे सोप्स असतात. सो ते सोप्स वगैरे यूज करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट इज डेंग्यू. डेंग्यूचं जे वेक्टर आहे दॅट इज एडिस वेक्टर आहे. सो याच्यावरती जास्त काही डिटेल नाहीये, कारण मलेरिया आणि डेंग्यूसाठी तुम्ही बाकीच्या काही गोष्टी सेमच लिहू शकता. काही वेगळ्या आहेत नो डाऊट, बट मोस्ट ऑफ द थिंग्स तुम्ही सेमच लिहू शकता. कॅन्सर, एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे व्हॉट डू मीन बाय कॅन्सर हे तुम्हाला माहिती पाहिजे. अनकंट्रोल आणि पर्पजलेस डिव्हिजन ऑफ सेल्स आपल्या बॉडीमध्ये होत असतात. ट्युमर वगैरे होत असतं. कॅन्सरचे 2 प्रकार आहेत इथे आपल्याकडे, मेलिग्नंट आहे आणि नॉन मेलिग्नंट आहे. सो मेलिग्नंट काय आहे, नॉन मेलिग्नंट काय आहे, 2 ते 3 ओळींमध्ये तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. आफ्टर दॅट टाइप्स ऑफ कॅन्सर्स वरती खूप क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत, खूपदा म्हणजे विचारले गेले आहेत. इम्पॉर्टंट PYQ आहे, त्याच्यामुळे सगळे टाइप्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. 4 तरी मिनिमम लक्षात राहिलेच पाहिजेत, पण 5च्या 5 होण्याचा प्रयत्न करा, कारण हा क्वेश्चन एक्झाममध्ये येतोच येतो. त्याच्यामुळे टाइप्स ऑफ कॅन्सर खूप जास्त महत्वाचा आहे. त्याच्यानंतर कॉजेस ऑफ कॅन्सर पण आहे, म्हणजे ऍक्च्युली पण ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर खूप जास्त महत्वाचं आहे. सो ट्रीटमेंट काय आहे कॅन्सरचं, टाइप्स काय आहे कॅन्सरचं, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आफ्टर दॅट एड्स. एड्सचं स्ट्रक्चर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, एक्झाममध्ये विचारलं जातं स्ट्रक्चर ड्रॉ करण्यासाठी वगैरे. एड्स बद्दल थोडक्यात इन्फॉर्मेशन, की त्याचं फुल फॉर्म काय आहे आणि काय आहे वगैरे. 2 ते 3 ओळींमध्ये इन्फॉर्मेशन. एड्स कशामुळे ट्रान्समिट होतं हे, आणि याचं HIV स्ट्रक्चर एक्झाममध्ये विचारलं जातं. आता एड्सचे प्रिव्हेंटेटिव्ह मेजर्स वगैरे काय आहेत ते तुम्हाला 1 ते 2 करायचं आहे, एवढं मोठं करायची गरज नाहीये. त्याच्यानंतर ॲडोलसन्स वगैरे असं याच्यावरती टिपिकल क्वेश्चन नाही आहेत, बट तुम्हाला इन जनरल माहिती पाहिजे की ॲडोलसन्स काय आहे. तर काय बरं होऊ शकतं, तुम्ही ऑलरेडी ॲडोलसन्सच्या पिरियडमध्ये, लेट ॲडोलसन्सच्या पिरियडमध्ये आहात. सो लहानपणापासून तुमच्या बरोबर काय झालंय, की कधी तुमच्या एका एज नंतर, सर्टन एज नंतर 10 to 14 इयर्सच्या आसपास सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स डेव्हलप झाले असतील, बियर्ड येणं असेल किंवा या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या होतात. किंवा नेक्स्ट आहे एक मिड एज मध्ये काय काय होतं. सो बेसिकली तुमच्या स्वतःच्या बॉडीशी रिलेट करा आणि मग लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करा, ब्लाइंडली रट्टा नका मारू. ठीक आहे. त्याच्यानंतर हे मोस्टली इतकं असं इम्पॉर्टंट नाहीये किंवा एक्झाम मध्ये विचारलं जातं असंच नाहीये, सो तुम्ही या गोष्टी स्किप पण मारू शकता. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ऍडिक्शन. ऍडिक्शन बद्दल तुम्हाला थोडक्यात इन्फॉर्मेशन पाहिजे, व्हॉट डू मीन बाय ऍडिक्शन वगैरे, कॉजेस ऑफ ऍडिक्शन काय आहेत आणि मेथड्स टू कंट्रोल ऍडिक्शन. ठीक आहे. यातल्या 2-2 पॉईंट जे आहेत तर ते माहिती पाहिजेत. नेक्स्ट आहे ड्रग अब्यूज. ड्रग अब्यूज मध्ये तुम्हाला कशा प्रकारचे क्वेश्चन्स येऊ शकतात, की ओपिओड असेल, कॅनाबिनॉइड्स असेल, तर हे कशामध्ये असतं आणि याचं यूज काय आहे. तर असं तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. खूप डिटेलमध्ये आहे, वरच्यावर कधी MCQ मध्ये विचारलं जाईल, कधी मॅथ्सचं फॉलोविंग मध्ये विचारलं जाईल, तर अशा प्रकारच्या गोष्टी याच्यामध्ये येऊ शकतात. बाकी ऍडिक्शन अँड डिपेंडन्स असेल किंवा इफेक्ट्स ऑफ ड्रग, हे काही इतके इम्पॉर्टंट क्वेश्चन्स नाहीयेत, आणि आला तरी तुम्ही मनाने काही ठोकू शकता. त्यासाठी पाठच करायचे, रट्टाच मारायचे अशी काही गरज नाहीये. ठीक आहे. सो हे सगळं तुम्ही स्किप करू शकता. MCQ साठी मात्र हेच फॉलो करा, जे आपल्या टेक्स्टबुक मधले MCQs आहेत तर तेच फॉलो करा. अशा प्रकारे आपण बघितलं की ओपिओइड्स असेल किंवा कॅनाबिनॉइड्स असेल तर यासाठी अशा प्रकारचे क्वेश्चन्स येऊ शकतात, की सोर्स वगैरे काय आहे असे क्वेश्चन्स. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला इन जनरल कळलं असेल काय काय करायचं आहे. खूप जास्त टफ असा हा चॅप्टर नाहीये. हा थिअरी नो डाऊट जास्त आहे, पण त्यातली पण काय काय करायची हे आता तुम्हाला कळलंच असेल. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. बाय बाय.